धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रतिभासला, व्यासा प्रतिभासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवानुवाच यत्र त्रिगुणम् अव्यक्तं नित्यं सदसदात्मकं प्रधानं प्रकृतिं प्राहुरविशेषं विशेषवत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. तसेच प्रत्यक्ष मैत्रेय विदुराला आणि भगवान कपिलाचार्य कपिल महामुनी आपल्या आईला म्हणजे देवहूतीला सांगतात. हे देवहूती, हे जे तुला काल मी प्रकृतीचे विशेष सांगितले, प्रधान ही मूळ प्रकृती, तिच्यामध्ये विकार झाला, ती प्रकृती या स्वरूपात, म्हणजे प्रधान हे जे मूळ स्वरूप आहे त्यामध्ये तिन्ही गुण साम्यावस्थेमध्ये असतात. आणि या साम्यावस्थेमध्ये उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जसं ताकामध्ये लोणी आहे, पण ते आपल्याला ताकातलं लोणी किंवा दह्यातलं लोणी हे घुसळल्याशिवाय वरती येणार नाही. मग ही घुसळण जेव्हा होते, परिवर्तन जेव्हा होतं, बदल जेव्हा होतो, तेव्हा ती प्रकृती या रूपाने तीन गुण व्यक्त करते. मग त्यामध्ये जसं इकडे ताक वेगळं होतं, लोणी वेगळं होतं, त्याचा सत्वांश वेगळ्या ठिकाणी होतो, हे जसं आपल्या लौकिक जीवनामध्ये होतं, त्याचप्रमाणे सत्व, रज आणि तम हे तीन गुण त्यातून प्रगटतात. सत्व म्हणजे सत्वांश, सत्वांश म्हणजे उदाहरणार्थ लोणी, हा सत्वांश झाला. त्यातलं ताक जो आहे तोही थोडा लोण्याचा अंश आहे त्यामध्ये, पण ते आंबटपणा जास्त आहे. तो आंबटपणा त्याच्यामध्ये जो आहे तो आहे या तमाचा गुण. आणि त्यामधला जो द्रव आहे, कारण ताक म्हटलं तरी सुद्धा द्रवीभूत आहे, द्रवीरूप आहेच, ते आहे यामधलं रज. म्हणून उदाहरण म्हणून सांगितलं की याप्रमाणे जसं या तीन गोष्टी, ताकामध्ये लोणी आहे, ताक आहे आणि द्रवपणा आहे किंवा ज्याला आपण द्रवीभूतता आहे, तशा प्रकारचे तिन्ही गोष्टी सत्व, रज आणि तम एकाच ठिकाणी आहेत. पण घुसळल्यानंतर ते वेगळे होतात. घुसळल्यानंतर विरजन लावलेलं दही जेव्हा आपण घुसळतो तेव्हा त्यातून मग ताक, लोणी हे सगळं बाजूला पडतं किंवा निर्माण होतं, दृश्य स्वरूपात आपल्याला दिसू लागतं. त्याप्रमाणे ते म्हणतात सन्निवेशोमया करतो या काल पंचवंशक आहे. आणि याचं कारण जर काय असेल तर काळ आहे. याप्रमाणे या सत्वांशातून काय निर्माण होतं, या सत्वांशातून वासुदेव भगवंताचं सर्वव्यापक स्वरूप, सत्वरूप स्वरूप म्हणजे वासुदेव. त्याचप्रमाणे त्याचा जो अधिभौतिक नाव आहे ते अधिभौतिक नाव त्यांनी सांगितलं, ज्याला महत्त्व असं आपण म्हणू. त्याच्यातून तीन गोष्टी बाहेर होतात, सत्व, रज आणि तम. यापैकी वासुदेव हे त्यातून व्यक्त होतो. हा वासुदेव व्यापक तत्व आहे आणि ते चित्त स्वरूपाचं आहे. ईश्वर हा चित्त स्वरूपाचा आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपाचा आहे. त्यामुळे हे चार ईश्वराच्या ज्या उपासना आहेत त्याला चतुर्व्यूहोपासना असं म्हणतात. यातला एक व्यूह आहे वासुदेव, ज्याचं 12व्या स्कंधामध्ये याचं विवरण आलेलं आहे. चतुर्व्यूहोपासना काय, तर आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा चतुर्व्यूहोपासना त्यांनी या चारींचा उल्लेख केलेला आहे. प्रद्युम्न कशाला म्हणायचं, अनिरुद्ध कशाला, वासुदेव कशाला आणि संकर्षण कशाला. याप्रमाणे चित्ताला वासुदेव, त्याची देवता वासुदेव आहे, ते आहे चित्त आणि ते आहे सत्वरूपाने. गुणरूपाच्या दृष्टीने विचार केला तर सात्विकता त्यामध्ये, प्रत्येकामध्ये देवता, त्याचप्रमाणे त्याची गुणरूपता आणि त्याची ऐंद्रिय पातळीवरची त्याचं स्वरूप म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या चार गोष्टी कशातून आल्या, महत्त्वातून आला. महत्त्वातून ह्या ज्या चार गोष्टी आल्या, या चार
अहंकाराचेच प्रकार आहेत. एक सात्विक अहंकार, दुसरा राजस अहंकार आणि तिसरा तामस अहंकार. आता हे सगळीकडे लागू पडतं बरं का, हे तत्व सगळीकडे लागू पडतं. म्हणजे आपण जर गीता वाचली किंवा ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्याला दिसेल की त्यामध्ये त्यांनी सात्विक आहार, राजस आहार, तामस आहार तिन्ही सांगितले. म्हणजे आहाराच्या पातळीवर सात्विक, राजस, तामस आहे, स्वभावाच्या पातळीवर राजस, तामस, सात्विक आहे, गुणाच्या पातळीवर आहे. म्हणजे सर्व विश्वाला व्यापून असणारे हे तिन्ही तत्व आहेत. आणि या तीन तत्वातून हे जे चतुर्देहोपासना आली त्यामध्ये वासुदेव हे चित्ताच आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. यापैकी चित्त हे वासुदेव रूप आहे. मन हे प्रत्यक्ष प्रद्युम्न, मन हे अनिरुद्ध रूप आहे, त्याची देवता चंद्र आहे. त्यानंतर बुद्धी ही प्रद्युम्न रूप आहे, त्याची देवता ब्रह्म आहे आणि ही बुद्धी त्याचं स्वरूप आहे. आणि त्यानंतर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अहंकार म्हणजे संकर्षण आहे, ज्यामध्ये अहं तत्व आहे, ज्यामध्ये मन्यू म्हणजे अहंकार हा प्रमुख आहे. त्यामुळं रुद्र हे त्याची देवता आहे. त्याप्रमाणे हे 4 विभोपासना त्यांनी सांगितल्या. आणि मग आधत्तेवीर्य सासूत महत्तत्वम हिरण्मयम. भगवान हिरण्मय, आपलं जे अत्यंत हिरण्मय म्हणजे सोन्यासारखं, हिरण्मय म्हणजे की जे धातूमध्ये सर्वात श्रेष्ठ धातू कोणता तर हिरण्य अर्थात सुवर्ण. सुवर्ण हे कधीच खराब होत नाही. सुवर्णाचं पात्र हे कधी खराब होणार नाही, त्याच्यावर कळंक चढणार नाही, त्याला हिरवेपणा येणार नाही, ते खराब होणार नाही. का हो? ते सुवर्ण आहे. म्हणून सगळ्या धातूंमध्ये मी सुवर्ण आहे असं भगवान म्हणतात. कशामुळं? तर सर्वात उच्च दर्जाचा धातू आहे तो. त्यामध्ये हेय म्हणजे टाकून देण्यासारखा कुठलाच भाग नाही, नष्ट होण्यासारखा कुठलाच भाग नाही. आणि म्हणून सुवर्ण जसं जसं तापवावं तसं तसं ते लाल होतं, तसं तसं आपल्याला अधिक तेजपुंज दिसतं. कारण त्याच्यामध्ये जळण्यासारखा भाग कोणताच नसतो, म्हणून त्याला सुवर्ण म्हणतो आपण. आणि हे सुवर्ण हे हिरण्मय. देवीसुद्धा हिरण्मय आहे. तिच्यामध्ये हिरण्य म्हणजे पूर्णपणे तेजस्विता आहे. हिरण्य म्हणजे तेज. या ठिकाणी हिरण्य शब्द तेजस्वितेसाठी आलेला आहे. आणि म्हणून अग्नी हा हिरण्मय आहे, अग्नी हा तेजस्वी आहे, तो दुसऱ्याला जाळणार आहे, तो सर्वभक्षी आहे. आणि म्हणून भगवंताची जी शक्ती आहे, जे वीर्य आहे, ते हिरण्मय स्वरूपाचं आहे. आणि तो ती आपलं महत्त्व यामध्ये आपलं हिरण्मय असणारं जे वीर्य आहे ते टाकतो. आणि त्यातून आधत्तेवीर्य सासू महत्त्वम हिरण्मयम, त्यातून हे विश्वाचा अंकुर प्रगटतो असं भगवान म्हणतात. आणि इथपर्यंत हा विचार आपण काल केलेला होता. आता हे सात्विकता कशी आहे तर स्वच्छ मविकारित्वम शांतत्वमिती चेतसा. सात्विकता कशी आहे? ती स्वच्छ आहे, शांत आहे, स्वाभाविक आहे आणि अत्यंत विकारशून्य अशा प्रकारची आहे. ही स्वाभाविक अवस्था म्हणजेच सत्व गुण आहे. महत्त्वात विकुरवाणा. आता या ठिकाणी विश्व कसं निर्माण होतं हे सांगायला सुरुवात केली. म्हणजे पहिल्यांदा असलेलं प्रधान तत्व, त्या प्रधान तत्वाला भगवंताच्या इच्छेनुसार माया म्हणजे ज्याला आपण प्रकृती म्हणतो तिच्यामधून 3 गुण व्यक्त होतात. आणि त्यातून मग अहंकार व्यक्त होतो. अहंकाराचे 3 प्रकार होतात, सत्व, रज आणि तम. आणि अहंकारातून महत्त्वानंतर अहंकार, या अहंकारातून 3 जे अहंकार व्यक्त होतात त्यापैकी एक क्रियाशक्ती आहे. जशा त्रिविध गुण आहेत त्याचप्रमाणे त्रिविध शक्ती आहेत, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती. इच्छाशक्ती कोणाची आहे? इच्छाशक्ती मनाची आहे. इच्छा मन करतं. मन कार्य करतं का? नाही. कार्य कोणाला करावं लागतं? तर इंद्रियाला. समजा आपल्याला एखादा पदार्थ पाहिजे, मनात आलं हे पाहिजे, असं मनात आल्याबरोबर, इच्छा झाल्याबरोबर आपलं शरीर कामाला लागतं. आपला हात, आपले पाय, आपले डोळे, आपले कान कामाला लागतात, कारण ते क्रियाशक्तीवाले आहेत. म्हणजे आधी इच्छाशक्ती मग क्रियाशक्ती. पण या जे मनात आलेलं आहे
आणि जे प्राप्त करायचे ते योग्य किंवा अयोग्य हे कोण ठरवतं? हे बुद्धी ठरवते. म्हणून ती आहे ज्ञानशक्ती. म्हणजे खाली भूमीवर पडलेला पैसा घ्यायचा का नाही? पैसा आहे, पण बुद्धी म्हणते नाही नाही, खाली पडलेलं काही घ्यायचं नाही, सोनं असलं तरी घेऊ नये, कारण ते विवेक आहे. मग कोणाचंही असेल, लोकाचं असेल, आपण लोकांचं धन का घ्या? म्हणून विवेक सांगतो की नाही घ्यायचं. मनात येतं घ्यावं, हातही तिथपर्यंत जातो, पण बुद्धी सांगते नाही नाही, खाली पडलेलं घ्यायचं नाही. असे संस्कार आहेत. म्हणून क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती. इच्छाशक्ती ही मनाची आहे, क्रियाशक्ती ही शरीराची आहे किंवा इंद्रियाची आहे, आणि ज्ञानशक्ती ही बुद्धीची आहे. याप्रमाणे क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती यातून निर्माण होतात. वैकारिकच तैजस तामस दो भवा, यालाच वैकारिक तैजस आणि तामस असं नाव आहे. वैकारिक म्हणजे विकारातून झालेलं, अर्थात विकार म्हणजे काय? विकार म्हणजे बदल. विकार शब्दाचा अर्थ वाईट अर्थाने घ्यायचं नाही. इथं मनाला विकार झाला असं आपण म्हणतो, पण विकार म्हणजे, विकार या शब्दाचा अर्थ विकृतीपासून जरी झालेला असला शब्द तरी त्याचा अर्थ बदल असा आहे. जसा हा शब्द आहे, त्याला विकार झाला की आ झाला, बदल झाला ना त्याच्यात. अचं आ झालं, हे काय झालं? विकार झाला. मग त्याचे ई झालं, ते विकारच झाला. इकारात्मक स्वरूप, उकारात्मक स्वरूप हा विकार आहे. विकार म्हणजे बदल. पासूनच आ, ई, उ हे कशातून तयार झाले? अचे विकार आहेत. म्हणून याला वैकृतिक सर्ग असं म्हणतात. हा विकाराचा आविष्कार आहे, विकृती आहे. विकृती म्हणजे वाईट अर्थाने शब्द इथं न वापरता हा शब्द त्याने बदल या अर्थाने वापरलाय, म्हणजे परिवर्तन या अर्थाने वापरलाय. म्हणजे जसं आपण एखादं झाड लावतो किंवा बीज पेरतो, त्याला अंकुर फुटला की विकार झाला, त्याला फांदी आली की विकार झाला, त्याला पानं आले की विकार झाला. म्हणजे तो वैकृतिक सर्ग आहे. क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती त्यातून निर्माण होतात. ह्या वृत्तीच्या 3 शक्ती आहेत. आणि त्यानंतर त्यातून वैकारिक तैजस आणि तामस हे 3 भेद निर्माण होतात. विकार, तामस आणि तैजस. तैजस जे आहे म्हणजे तेज स्वरूप आहे. आता यातून लक्षात येईल तेज कोणाचं आहे? सत्वाचं आहे. सात्विकता तेजामध्ये आहे किंवा तेजामध्ये सात्विकता आहे, त्यामुळं तैजस हा प्रकार सात्विक आहे. त्यानंतर तामस हा प्रकार अर्थात तामस गुणाचा आहे, म्हणून तो वैकारिक आहे. आणि त्याचप्रमाणे तैजस, वैकारिक आणि तामस असे 3 प्रकार, तैजस, तामस आणि वैकारिक. वैकारिक म्हणजे विकार, म्हणजे ब्रह्मदेवाचा म्हणजे बुद्धीचा भाग हा वैकारिक आहे. त्याचप्रमाणे चित्ताचा भाग हा सात्विक आहे, त्यामुळं तो तेजस आहे. आणि तमोविकार हा तामस आहे. याप्रमाणे सहस्रशीर्षम सात्यात्मनंतम प्रचक्षते. त्यानंतर हजारो पाय, हजारो हात, यातून पंचमहाभूताची उत्पत्ती झाली. ते म्हणतात क्रमशः उत्पत्ती झाली. ती कशी झाली ते सांगतो. की पहिल्यांदा संकर्षणाख्यम पुरुषम भूतेंद्रिय मनोमयम, आधी अहंकार निर्माण झाला. तर अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे अस्तित्व. मी हा आहे असा अस्तित्वाचा जो मनातला धर्म आहे, जाणीव आहे, प्रत्येकाची स्वतंत्र जाणीव आहे. प्रत्येक जीवाला मी आहे याची जाणीव आहे, याला म्हणतात अहंकार. मी आहे हा जोला संकर्षण. हा मी आहे, मी वेगळा आहे, माझं अस्तित्व टिकलं पाहिजे. प्रत्येकजण संघर्ष कशासाठी करतो? अस्तित्वासाठीच करतो. मी टिकलो पाहिजे, माझा वंश टिकला पाहिजे, माझा वंश राहायला पाहिजे, माझं जीवन चाललं पाहिजे. हा जो मी आहे, मी म्हणजे माझं अस्तित्व, मी म्हणजे माझं अस्तित्व. हा अस्तित्व या ठिकाणी ईश्वर रूपाच्या दृष्टीने विचार केला तर संकर्षण या रूपात आहे. आणि या अहंकाराची देवता संकर्षण आहे. इंद्रिय हे त्याचे करण आहेत आणि पंचमहाभूत हे कार्य आहेत. इंद्रिय करण आहेत. करण म्हणजे कार्य करणारे ते इंद्रिय, आणि कार्य ज्यांच्याकडून घडतं पंचमहाभूत हे त्याचं कार्यत्व लक्षण आहे. याप्रमाणे त्यांनी सांगायला सुरुवात केली की वैकारिक याच्यापासून काय काय झालं ते त्यांनी सांगायला सुरुवात केली. की अहंकार जो सत्व रज तमापैकी आहे, त्यापैकी सत्व आणि रज
यांच्यापासून वैकृत अहंकार निर्माण झाला आणि अहंकारामधून 2 प्रकार झाले. आता ही विश्वसृजन सांगायला सुरुवात केली. अहंकारातून 2 प्रकार झाले, एक सजीव सेंद्रिय आणि दुसरं निर्जीव. अहंकारातूनच सेंद्रिय, सजीव आणि निर्जीव, निरिंद्रिय किंवा ज्याला इंद्रिय नाहीत अशा निर्जीव, असं अहंकारातून निर्माण झालं. आणि सत्व आणि रजापासून वैकृत अहंकार निर्माण झाला. हा वैकृत अहंकारामध्ये सत्वांशाचं बळ असतं. त्यामध्ये मन, श्रोत्र, त्वक, चक्षु, रसना आणि घ्राण हे 5 इंद्रिय, म्हणजे हे 5 इंद्रिय आणि मन हे सगळं सत्वांश बलाने निर्माण झालं. ते सत्व रज यांच्या सन्निकर्षातून म्हणा किंवा एकत्र येण्यातून म्हणा, संकीर्णतेतून म्हणा. मन, श्रोत्रत्व, चक्षु, रसना आणि घ्राण म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि मन हे सत्व आणि रज यांच्यापासून वैकृत अहंकारातून निर्माण झालं. त्यानंतर त्याच्यातूनच 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय निर्माण झाले. अशा पद्धतीने एकूण हे 11 जो गठ्ठा आहे तो यातून निर्माण झाला. त्यानंतर तैजस जे आहे ते त्याच्यामध्ये रज बलवान आहे. तैजसमध्ये रज बलवान आहे आणि तो अहंकार रज प्रधान असलेला, त्याच्यातून याच्यासोबत जी सृष्टी निर्माण झाली. आणि तमोगुणातून ज्या ठिकाणी अहंकार तमोगुणाचा प्रभाव आहे त्यातून भूतादी म्हणजे हे सगळे पंचमहाभूत, हे पंचविषय आणि पंचमहाभूत हे निर्माण झाले. पंचतन्मात्रा ज्याला आपण म्हणतो. तन्मात्र शब्द का वापरतात? म्हणजे तन्मात्रा काय हो? तन्मात्रा म्हणजे तत्मात्रा, ते फक्त. तन्मात्रा शब्दाचा अर्थ ते फक्त म्हणजे काय हो? ते फक्त म्हणजे काय? तर या ठिकाणी थोडा विस्तार असा करतो की पंचमहाभूतामध्ये काय? पंचमहाभूत ज्याला आपण पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहेत. पण पंचमहाभूतामध्ये एक गुण आहेत प्रत्येकाचे. आता पृथ्वीपासून सुरुवात केली तर पृथ्वीच्या मध्ये 4हीचे गुण आहेत. आकाशाचाही गुण आहे, वायूचाही गुण आहे, पाण्याचाही गुण आहे आणि अग्नीचाही गुण आहे आणि स्वतःचा पुन्हा पृथ्वीचा गुण आहे. म्हणून पृथ्वीमध्ये या सगळ्याचेच गुण आहेत. म्हणून आज जी पार्थिव पूजा आपण करतो ना, ती पार्थिव पूजा म्हणजे खऱ्या अर्थाने गणेशाची पूजा ज्याला आपण म्हणतो, ती गणेश पूजा ही पंचमहाभूतापैकी पृथ्वीची पूजा आहे. आणि पृथ्वी म्हणजे पार्थिव म्हणजे यामध्ये सगळ्या तत्वांचं एकत्रीकरण आहे. आणि म्हणून भगवान गणेशाचं स्थान कुठं आहे? त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम्. मूलाधार चक्राशी आहे. आपलं मूलाधार चक्र हे या ठिकाणी बुधस्थानामध्ये असतं आणि या मूलाधार चक्राच्या ठिकाणी गणेशाचं स्थान आहे. म्हणजे काय? मूलाधार म्हणजे सर्व विश्वाचं मूळ गणेश आहे. सर्व विश्वाचं मूळ गम गणपतये नमः. गम हे तत्व आहे. आता पुन्हा आणखी सूक्ष्म जाऊ. ग हा जो शब्द आहे तो गरुत्व. ग म्हणजे काय? आपण म्हणतो त्याला फार ग आहे बरं का, म्हणजे गर्व, जडपणा अर्थात गरुत्व. या ठिकाणी जडपणा असा अर्थ घ्यायचा नाही तर गरुत्व अर्थ घ्यायचा. गरुत्व म्हणजे मोठेपणा. लौकिकामध्ये त्याला आपण गर्व म्हणू, पण इथे आपण मोठेपणा, ज्याचं वजन जास्त आहे. आता पृथ्वीचं एवढं वजन कोणाचं आहे हो? पृथ्वीपेक्षा वजन कोणाचं नाही. वायूचं थोडंच वजन आहे, तेवढं नाहीये. पाणी तर पृथ्वीवरच आहे. त्यामुळं पृथ्वीचं जे वजन आहे त्याला आपण गुरुत्व असं म्हणतो. हे गुरुत्व म्हणजेच गरुत्व म्हणजेच ग, आणि म्हणून गणपती ग गणेश ज्याचं निमित्त आपण घेतो. या दृष्टीने ग हा धातू आपल्याला गुरुत्व सांगणार आहे, श्रेष्ठत्व सांगणार आहे, महत्त्व सांगणार आहे. आणि पृथ्वी हे त्याचं तत्व आहे. आता पृथ्वीमध्ये या 4ही गोष्टी आहेत. म्हणजे पृथ्वीमधलं जे आपण जर पृथ्वी म्हटलं तर 4ही तत्व आले आणि पृथ्वीचे तत्व आलं. पण पृथ्वीचा गंध हा गुण आहे आणि गंध काय? हे तन्मात्रा आहे. पण गंधामध्ये बाकीच्या गोष्टी नाहीत बरं का. गंधामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिसणार नाहीत. म्हणजे त्यामध्ये वायूचं तत्व किंवा इतर पाण्याचं तत्व दिसणार नाही. फक्त म्हणून तन्मात्रा, फक्त या अर्थाने फक्त पृथ्वी तत्वच त्यामध्ये आहे. गंधामध्ये फक्त पृथ्वीचं तत्व आहे. वायू
आकाश, पाणी, अग्नी यांचं तत्व नाही, म्हणून त्याला तन्मात्रा शब्द आहे. पण जेव्हा ते पंचमहाभूत होतं तेव्हा मात्र त्यामध्ये या चारीच्या गोष्टी येतात. या दृष्टीने आता आपण या पंचमहाभूताचं स्वरूप बघू. पंचमहाभूतामध्ये पृथ्वीमध्ये कसं आहे, आप, तेज, वायू आणि आकाश या चारही गोष्टी पृथ्वीमध्ये आहेत. आणि पुन्हा स्वतः पृथ्वी. या ठिकाणी पंचमहाभूताची संकल्पना करताना पंचीकरण लक्षात घ्यावं लागतं. पंचीकरण म्हणजे या पाचीचं एकत्रीकरण कसं झालं. या पाचीचं एकत्रीकरण होताना म्हणजे 50% हा स्वतःचा भाग आणि बाकीचे इतर, या पद्धतीने म्हणजे 1/2 स्वतःचा भाग आणि बाकीचे 1/8, 1/8, 1/8, 1/8 अशा पद्धतीचं संमिश्रण यामध्ये असतं, म्हणून याला पंचीकरण असं म्हणतात. पृथ्वीमध्ये आप, तेज, वायू, आकाश याचे एक एक गुण आलेत आणि पुन्हा पृथ्वीचा एक गुण आलाय. सोप्या शब्दात सांगायचं, जसं नातवामध्ये पणतवामध्ये आजोबाचे पणजोबाचे गुण आलेले असतात, आजोबाच्या मध्ये पणत्वाचे गुण येतील का? नाही. उलट कसं होईल? नाही येणार. म्हणून आजोबाचे गुण, पणजोबाचे गुण कोणामध्ये येतात? नातवामध्ये येतात, पणत्वामध्ये येतात. म्हणजे आईबापाचे तर गुण येतातच, पुन्हा त्याचे स्वतःचे गुण असतातच. काय त्याचं स्वतःच काही नसतं का? स्वतःच असतं ना. स्वतःचे काही वेगळे गुण असतात, अधिक आईबापाचे असतात, अधिक आजोबा पणजोबाचे असतात. हे जसं आहे तसंच या ठिकाणी आपण पंचमहाभूत समजून घेतले पाहिजेत. पृथ्वीमध्ये तिच्या वडिलाचा गुण आहे. कोण वडील आहे? अर्थात पाणी. त्यानंतर तिच्या आजोबाचं गुण आहे, ते आहे अग्नी. पणजोबाचा गुण आहे, तो आहे वायू. आणि पणजोबाचा गुण आहे, तो आहे आकाश. पण आकाशामध्ये मात्र फक्त शब्द आहे. आकाशात दुसऱ्याचे गुण नाहीत. आकाशात फक्त स्वतःचा गुण आणि शब्द. शब्दगुणकम आकाशम. त्यानंतर आकाशाच्या नंतर आकाशातून वायूची निर्मिती झाली. मग वायूत कोणाचे गुण आहेत? वायूत आकाशाचे गुण आहेत आणि वायूचे स्वतःचे गुण आहेत. म्हणजे आता वायूचे स्वतःचे अधिक आकाशाचा एक. ज्याप्रमाणे वायूमध्ये आकाशाचा एक आणि स्वतःचे गुण. त्यानंतर पुढे आलं अग्नी. अग्नीमध्ये आकाशाचा गुण, त्यानंतर वायूचा गुण आणि स्वतः अग्नीचे गुण. त्यानंतर आलं पाणी. पाण्यामध्ये आकाशाचा गुण, वायूचा गुण, त्याचप्रमाणे या अग्नीचा गुण आणि स्वतःचे गुण. आणि पृथ्वीमध्ये आकाश, त्याचप्रमाणे वायू, अग्नी आणि पाणी यांचे गुण सगळे पृथ्वीत आले. याप्रमाणे ही निर्मिती झाली. ते म्हणतात, याला म्हणतात भूतादी. म्हणजे पंचमहाभूत, पंचविषय आणि पंचमहाभूत. याप्रमाणे तन्मात्रा या शुद्ध स्वरूपामध्ये असतात, म्हणून त्याला तन्मात्रा असं म्हणतात. ते तत्मात्रा केवळ, केवळ मात्र स्वरूपात असतात. मात्र म्हणजे केवळ. आपण म्हणतो ना 100 रुपये मात्र. मात्र म्हणजे काय? फक्त. फक्त म्हणजे काय? केवळ. म्हणजे 101 नाही बरं का, म्हणून मात्र. तसं तन्मात्र म्हणजे फक्त तत्स्वरूपात असतात, तेच असतात. ते म्हणजे त्याचे गुण तेवढेच. जसं पृथ्वीचा गुण हा गंधाचा आहे, वायूचा गुण हा स्पर्शाचा आहे, आकाशाचा गुण हा शब्दाचा आहे, त्याचप्रमाणे अग्नीचा गुण हा रूपत्वाचा आहे आणि पाण्याचा गुण हा ज्याला आपण प्रवाहित्व हा आहे. ज्याप्रमाणे हे 5 तन्मात्रा यांच्यापासून पुढे एकमेकांच्या मध्ये एकमेकांचे गुण मिसळून त्यांच्यातून कमी अधिकपणाने पंचमहाभूत निर्माण होतात. याप्रमाणे हा सगळ्या विश्वाचा पसारा कसा निर्माण होतो ते त्यांनी सांगितलंय की आधी फक्त मी एकटा असतो, पुरुष. ती प्रकृती नाही आणि विकृती नाही. मी फक्त एकटा आहे. त्या ठिकाणी माया आहे, पण ती कोणत्या स्वरूपात आहे? प्रधान स्वरूपात आहे. तिथे हालचाल नाही, साम्यावस्था आहे. त्यानंतर एकोहम बहुश्याम प्रजायती. मी फार व्हावं अशा प्रकारची इच्छा झाली आणि त्यातून या प्रधानातून प्रकृती हे स्वरूप प्रगट झालं. या प्रकृतीमधून मूल प्रकृती ही विकारांना प्रसवते आणि त्यातून अविकृती म्हणजे एक प्रकृती आहे, तिच्यापासून जो सर्ग निर्माण होतो त्याला प्राकृतिक असं म्हणतात आणि जो विकृतीतून होतो त्याला वैकृतिक असं म्हणतात. त्या प्रकृतीपासून पुढे महत्त्व येतं. महत्त्वातून अहंकार येतो. अहंकार 3 प्रकारचा आहे. त्यातून 5 तन्मात्रा जन्माला येतात आणि या
मधूनच महत्त्व, अहंकार, 5 तन्मात्रा अशा पद्धतीचे 7 तत्व पहिल्यांदा प्रगट होतात. त्याला मूल विकार म्हणतात. त्याला मूल विकार म्हणतात. हे मूल विकार आहेत. कोणते? महत्त्व, त्याप्रमाणे अहंकार आणि 5 तन्मात्रा हे मूल विकार आहेत 7. या 7 मधूनच पुढे मन, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 स्थूलभूत असे 16 प्रगटतात. आणि सांख्य तत्वज्ञान असं सांगतं की या 16ंचा जो एक गठ्ठा आहे तो आहे आपलं लिंगदेह, या 16ंचा. पण वेदांत 17 पदार्थ मानतात आणि सांख्य 16 पदार्थ मानतात. हा फरक आहे. तेव्हा सांख्यानी 16 पदार्थांचा एकत्र जुमडा, एकत्र गठ्ठा तो आहे लिंगदेह. मग लिंगदेह कशाचा आहे? तर मन, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि स्थूल पंचभूते याचे 16चा एक गठ्ठा. आणि यातूनच प्रकृती आणि विकृती प्रगट होतात. जे विकार आहेत, आता जे विकार आहेत त्यांच्यापासून सृजन होत नाही. म्हणजे हे 5 महाभूत झाले तर 5 महाभूतापासून पुन्हा काही होत नाही. त्यामुळं आधी आहे प्रकृती, प्रकृतीनंतर विकृती आणि विकृतीनंतर पुन्हा विकृती होत नाही. म्हणून प्रकृतीनंतर विकृती होते आणि विकृतीनंतर मात्र जे सर्ग पुन्हा काही निर्माण होत नाही. म्हणून ते विकार आहेत त्यांच्यापासून काही निर्माण होत नाही. विलीन होताना उलट पद्धतीने विलीन होतं. म्हणजे आधी पृथ्वी पाण्यात मिसळते, पाणी या अग्नीमध्ये, अग्नी वायूमध्ये, वायू आकाशामध्ये, आकाश हे अहंकारामध्ये, अहंकार महत्त्वामध्ये, महत्त्व मायेमध्ये आणि माया परब्रह्मामध्ये. याप्रमाणे हे पुन्हा विलीन या पद्धतीने होतं जेव्हा प्रलय होतो तेव्हा. अशा पद्धतीने आई हे कसं निर्माण होतं हे मी तुला सांगतो. आणि प्रत्येकाचं एक एक स्वरूप कसं निर्माण होतं आणि यातून तन्मात्र निर्माण जे झाले ते पहिल्या शब्द गुणकम आकाशम. आकाश हे आकाश हे जे महाभूत आहे त्याचं मूळ तन्मात्रा शब्द आहे. नभ हे त्याचं आविष्कृत स्वरूप आहे आणि शब्द ही त्याची तन्मात्रा आहे. त्यानंतर प्राण निर्माण होतो आणि नभस शब्द तन्मात्र कालगत्या विकुर्वतः. हे कसं होतं ते म्हणतात कालगत्या, म्हणजे याला काळच कारणीभूत आहे. काळामुळं हे सगळं बदल होतो. स्पर्शाभवतो तो वायू. मग आकाश निर्माण झालं. आकाश निर्माण झाल्यानंतर म्हणजे शब्दातून आकाश झालं, आकाशातून वायू झाला, आकाशाचा मुलगा वायू असं थोडक्यात म्हणा. समजा तुम्ही स्पर्शो भवत तो वायुस्पद स्पर्शच संग्रह. मग वायूचा गुण कोणता आला तर स्पर्श. वायू काय तर फक्त स्पर्शवान आहे. वायूचा स्पर्श कळतो, गार गरम, म्हणून रूपरहित स्पर्शवान वायू असं त्याचं व्याख्या केली जाते. जो रूपरहित आहे पण स्पर्शवान आहे. मग वायूचे कार्य कोणते तर मृदुत्वम कठिनत्वम. वायू मृदुत्वम कठिनत्वम शैत्य उष्णत्वमेवच. गार गरम कठीण हे वायूचे धर्म आहेत. त्याप्रमाणे एत स्पर्शस्य स्पर्शत्वम. वायूचं स्पर्श हा गुण आहे आणि या गुणाचे वैशिष्ट्य कोणते? मृदुत्व, कठिणत्व, शैत्य हे वायूचे, उष्णत्व हे वायूचे गुण आहेत. चालनम व्यूहनम प्राप्तिर नेतृत्वम शब्द्रव्य शब्दयोः. या ठिकाणी चालन गती वायूचीच आहे, गतिमानता वायूची आहे. अहो आपण एवढं अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर हे कोण पचवतो आणि या अन्नाची विष्ठा कोण तयार करतं? विष्ठा बाहेर कोण टाकतं? अहो वायू टाकतो. हे सगळे वायूचे कार्य आहेत. तिथपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचवणे, ज्या ज्या ठिकाणी जे जे पदार्थ नेणे हे काम वायूच आहे. म्हणून प्राणवायू, त्याचप्रमाणे अपान वायू, प्राण अपान व्यान उदान समान हे 5 आणि नाग कूर्म कृकर देवदत्त धनंजय हे 5 उपप्राण. याप्रमाणे हे वायू चालन व्यूहन हे म्हणजे गती, प्रगती, बदल हे सगळे वायूचे गुण त्यांच्या शब्दातून यातून त्यांनी सांगितले. त्यानंतर वायुष्ट स्पर्श तन्मात्र. वायूची तन्मात्रा स्पर्श आहे. त्यानंतर पुढे तेज प्रगटतं या वायूतून. म्हणजे आकाश हे शब्द आहे. आकाश हे स्वच्छ आहे, निरभ्र आहे, शांत आहे आणि आकाशाचा गुण फक्त शब्द आहे. त्यानंतर वायू निर्माण झाला, हे वायूचे वैशिष्ट्य सांगितले, त्याचा गुण आहे स्पर्श आणि स्पर्शाचे वैशिष्ट्य सांगितले. त्यानंतर निर्माण झाला तो अग्नी.
मग अग्नी हा तेज आहे. तेज कोणत्या स्वरूपाचं आहे? तेज आहे फक्त ज्याला आपण ओजस्विता, तेजस्विता ही रूप आहे. त्याचा गुण काय? रूप. म्हणून डोळ्याला दिसतं, म्हणून रूप हा डोळ्याचा गुण आहे, कारण तिथे तेज आहे. म्हणून आपण या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला डोळ्याला तूप लावतो. का बरं? प्राणानाम प्रतिष्ठा भवती असं म्हणून प्राणप्रतिष्ठा करतो असूनही ते म्हणून या प्राणाची प्रतिष्ठा आपण करतो. त्यावेळेला तूप लावतो, कारण तूप हे डोळ्यामधल्या ज्या दीपन शक्तीला चालना देणार आहे. डोळ्यामधली दीपन शक्ती, डोळ्यामधली दिव्याची अर्थात प्रकाशत्व. म्हणून रूपोपलंबनम ते म्हणतात. या रूपाचं वैशिष्ट्य काय? तर द्योतनम पचनम पान, पचन करणं, कारण आपल्या पोटामध्ये जो अग्नी आहे तोही अग्नीच आहे. तो काय काम करतो? पचनाचं काम करतो. त्यानंतर द्योतनम तो प्रज्वलित होतो, प्रज्वलित होणं हे अग्नीचं काम आहे. त्यानंतर सुकवणं, वाळवणं हे अग्नीचं काम आहे. त्याचप्रमाणे भूक निर्माण करणं, तहान निर्माण करणं हेही अग्नीचं काम आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा आपण म्हणतो काय भूक लागली, पोटात आग पडली. आग कुठली पडली हो? ही आग म्हणजे ही अग्नीचीच आहे. आणि पोट शांत झालं तेव्हा बरं वाटलं, हे सुद्धा अग्नीचंच काम आहे. म्हणून तहान, तोंडाला कोरड पडली, बरोबर आहे ना, म्हणजे उष्णता निर्माण झाली म्हणून कोरड पडली, मग ओलेपणा पाहिजे. म्हणून या दृष्टीने पान द्योतनम पचनम पान मदनम हिममर्दनम तेजसो, याप्रमाणे सुकवणं, वाळवणं हे अग्नीचं काम आहे. हे तेजाच्या वृत्ती आहेत. त्याचप्रमाणे मग आता अग्नीमधून मग रसमयता असलेलं पाणी निर्माण झालं. त्या पाण्याचे गुणधर्म त्यांनी सांगितले. रस हे पाण्याचा गुण आहे. रसत्व, जिथे जिथे रसत्व आहे ते ते पाणी आहे. आपल्यामध्ये रक्त, त्याचप्रमाणे वीर्य हे जे आहे ते पाण्याचे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जी उष्णता आहे ते अग्नीचं वैशिष्ट्य आहे. आपल्या नाड्यांच्यामध्ये जो पोकळपणा आहे तो वायू आणि आकाशाचं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे हाड, मांस, मज्जा जे आहे ते पृथ्वीचा भाग आहे. ज्याप्रमाणे कषायो मधुरस्तिक्ता, मग अनेक प्रकारचे रस, 6 प्रकारचे रस, कषाय, कडू, तिखट, आंबट, गोड, कट्वंबला इति नाही कथा, हे विविध प्रकारचे कडू, आंबट, तिखट, गोड हे अनेक प्रकारचे रस हे रसनेचं वैशिष्ट्य आहे, पाण्याच्या तत्वाचं वैशिष्ट्य आहे. याप्रमाणे क्लेदनम पिंडनम तृप्तीही, मग पाणी काय काम करतं? तर पाणी पदार्थांना मृदू करण्याचं काम करतं. बरोबर आहे ना, पाणी टाकलं म्हणजे पदार्थ मृदू होतो. कडक जमीन असेल आणि आपण ती ओली त्या खाली आणली की मऊ होते, लोण्यासारखी मऊ होते. कशातून झाली? पाण्यामुळे झाली. म्हणून क्लेदनम पिंडनम तृप्तीही, तृप्ती सुद्धा पाण्याचं वैशिष्ट्य आहे. याप्रमाणे ताप नष्ट करणं, त्रास नष्ट करणं, आणि हे पाणी जे अग्नी म्हणजे तेजातून निर्माण झालं आणि त्या पाण्यातून गंधमात्रमभूत तस्मात् पृथ्वी घ्राणस्तु गंधकः, त्यातून गंधवती पृथ्वी निर्माण झाली पाण्यातून. मग या पृथ्वीचं वैशिष्ट्य किंवा गंधाचं वैशिष्ट्य त्याने सांगितलं की करंभपूत सौरम्य, हे गंधाचं वैशिष्ट्य दुर्गंध, सुगंध, मृदुत्व, न्यूनाधिकत्व, त्यानंतर हे सगळे गंधाचे वैशिष्ट्य आहेत. अशा पद्धतीने सर्व 5 प्रकारची सृष्टी या ठिकाणी निर्माण झाली. कशातून? तर तन्मात्रेतून पंचमहाभूत निर्माण झाले. मूळ तन्मात्रा, तन्मात्रातून पंचमहाभूत, आणि मग यातून एतान्य सत्तदा महदानी सप्तवै, याप्रमाणे हे 7 जे मुख्य आहेत ते तुम्हाला सांगितले की महत्त्व, त्याचप्रमाणे अहंकार आणि पंच तन्मात्रा, असे 7 मूळ तत्व, त्यातून ही सगळी विश्वसृष्टी निर्माण झाली. एतदंडम विशेषाख्यंकमवृद्धेशरो नरः, त्याप्रमाणे हे अशा एवढ्या सगळ्याचं जुमडा असलेलं अंड त्या पाण्यामध्ये पडलेलं आहे. एतदंडम विशेषाख्यम, या एवढ्या पदार्थांचं एकत्र, 7 पदार्थांचं एकत्र असलेलं हे अंड आहे. ते विशेषाख्यम कमवृद्धैर दशोत्तरैहि, ते त्या पाण्यामध्ये जे पडलेलं होतं ते अनेक वर्ष पडलेलं होतं. 14 भुवनांचा विस्तार त्यातून झाला हे अंड. आणि हे अंड हिरणमया दंडकोशात, हे हिरणमय स्वरूपाचं अंड सलिले शयात,
पाण्यामध्ये पडलेलं आहे. अनेक वर्ष पडलं, परंतु भगवंतांनी त्यात अणुरूपाने प्रवेश केला, अनुप्रवेश केला. अनुप्रवेश म्हणजे सूक्ष्म स्वरूपात प्रवेश केला. आणि मग प्रवेश केल्याबरोबर आता या ठिकाणी इंद्रियाच्या देवता आणि त्यांची शक्ती, त्याचप्रमाणे पंचमहाभूतात्मक त्याचे स्वरूप हे या ठिकाणी सांगितले. की पहिल्यांदा त्या अंड्याला एक छिद्र पडलं, त्यातून वाणी म्हणजे मुख तयार झालं. ही सगळी उत्पत्ती आपल्या जीवाच्या उत्पत्तीप्रमाणेच आहे, गर्भाशयातल्या उत्पत्तीप्रमाणेच आहे. त्याप्रमाणे आधी मुख निर्माण झालं. मुख निर्माण झाल्याबरोबर प्रथम मुखम वाणी ततो भवत. मुख आलं की त्या ठिकाणी वाणीची देवता आली. वाणी आली, वाणीची देवता आली. त्याची देवता कोण आहे? अग्नी. हे वाणीची देवता म्हणजे वाणीचं प्रमुख स्थान अग्नी आहे. म्हणून वाणी ही आपली अग्नी हा वाणीच्या ठिकाणी राहतो. म्हणून आपण म्हणत असतो की वाचा ही वन्ही आहे, वाणी ही अग्नी आहे. शब्द जपून वापरावे लागतात, नाहीतर लोकांच्या मध्ये भांडणं लागतात, संघर्ष सुरू होतो. म्हणून शब्द जपून वापरावेत. वन्ही म्हणजे अग्नी. आपल्या याच्यामध्ये सुद्धा आपण जेव्हा न्यास करतो तेव्हा न्यासामध्ये सुद्धा आपण वाचा मुखेर वन्ही असं म्हणतो. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी एक एक देवता, या देवतांची ठिकाणं ठरलेली आहेत. तर वाण्या वन्य रथो नासे प्राणतो घ्राण येतयो. आधी मुख निर्माण झालं, मुखाच्या ठिकाणी वाणी आली, वाणीच्या ठिकाणी वाणीची देवता म्हणजे अग्नी आला. त्यानंतर प्राण निर्माण झाला आणि घ्राण निर्माण झाला. तिथे घ्राणात वायुरभित अक्षिणो चक्षुरेतयो. घ्राण निर्माण झाला, घ्राणाची देवता आली. त्यानंतर चक्षु म्हणजे डोळे निर्माण झाले, डोळ्यांच्या देवता आल्या. चंद्र सूर्य ह्या ठिकाणी आल्या. त्यानंतर कर्ण निर्माण झाले, कर्णाच्या देवता म्हणजे दिशा त्या ठिकाणी आला. श्रोतन ततो दिशा. त्यानंतर विराजस्तो, प्रत्येक एक 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 गोष्टी निर्माण होत गेल्या. शिष्ण निर्माण झालं, त्याची देवता आली. त्यानंतर गुद निर्माण झालं, त्याची देवता आली. ही मृत्यू ही त्याची देवता आहे. गुदाद पानोपानाचे मृत्यूर्लोक भयंकर आहे. त्याप्रमाणे हात निर्माण झाले, त्यांची देवता इंद्र आली. पाय निर्माण झाले, त्याची देवता विष्णू आली. आणि नाडी वगैरे निर्माण झाल्या, त्वचा निर्माण झाल्या, त्यांच्या देवता आल्या. मन निर्माण झालं, मनसच चंद्रमा जातो, चंद्र ही त्याची देवता आहे, ती त्या ठिकाणी आली. बुद्धी निर्माण झाली, बुद्धीची देवता त्या ठिकाणी आली. आणि रुद्र हाही त्या ठिकाणी येऊन बसला, अभिमानी देवता. अहंकारस्ततो रुद्र. अहंकार हा रुद्राचं स्थान आहे. अहंकार निर्माण झाला, त्याची देवता रुद्र आली. चित्ताची देवता चैत्य आली. पण वन्निर्वाचा मुखम भेजे नोद तिष्ठ तदा विराट. या ठिकाणी सांख्य पद्धतीने ही उत्पत्ती सांगितलेली आहे. सांख्य विचार या ठिकाणी उत्पत्तीच्या अनुषंगाने कसा आहे तो सांगितलाय. वन्निर्वाचा मुखम भेजे, वाणीच्या ठिकाणी वन्ही आला, उष्णता आली. वन्ही म्हणजे उष्णता. आता तुम्ही म्हणाल तोंडात काय जाळ असतो का? नाही, जाळ नाही, उष्णता. जिभेत उष्णता आहे म्हणून तर जीभ बोलू शकते. उष्णता गेली तर जीभ लुळी पडेल. म्हणून या ठिकाणी वन्निर्वाचा मुखम भेजे, आपल्या मुखाच्या ठिकाणी मुखाची देवता अग्नी आली, उष्णता आली. पण विराट पुरुषाचं जे अंड आहे ते मात्र त्या ठिकाणी उठलं नाही. आता एक एक वर्णन त्यांनी केले प्रत्येकाचं. घ्राण, याची नासिकेच्या ठिकाणी वायुदेवता आली, पण नोद तिष्ठ तदा विराट, विराट पुरुष उठला नाही. त्यानंतर अक्षणी चक्षुषादित्यो, आदित्य प्रत्यक्ष सूर्यचंद्र आले डोळ्याच्या ठिकाणी, पण नोद तिष्ठ तदा विराट, विराट पुरुष उठला नाही. कर्णाच्या ठिकाणी दिशा आल्या, पण विराट पुरुष उठला नाही. त्वचेच्या ठिकाणी रोम या ठिकाणी औषधी वनस्पती आल्या. रोम, भगवंताचे रोम म्हणजे औषधी वनस्पती आहेत, त्या आल्या. पण म्हणून आपल्या याच्यामध्ये सुद्धा आपण औषधी वनस्पती लोमानी स्थित आहा आपण म्हणतो की लोम जे आहे त्या म्हणजे शरीरावरचे जे केस आहेत, भगवंताचे केस म्हणजे औषधी वनस्पती. औषधी वनस्पती लोमसिता आहा लोमानी हृदय हृदयमयी अहम अमृते अमृतम ब्रह्मणी असं आपण आपल्या न्यासामध्ये म्हणतो. त्याप्रमाणे रेतसा शिष्णमापस्तू, शिष्णाच्या ठिकाणी रेत आलं,
परंतु विराट पुरुष उठला नाही. गुदाच्या ठिकाणी मृत्यू आला, विराट पुरुष उठला नाही. हाताच्या ठिकाणी प्रत्यक्ष बल देवता आली इंद्र, तरी विराट पुरुष उठला नाही. विष्णू हिनी गती आणली, तरी सुद्धा पायाच्या ठिकाणी गती आली, तरी विराट पुरुष उठला नाही. नाडीच्या ठिकाणी नद्या आल्या, पण विराट पुरुष उठला नाही. त्यानंतर क्षुत्रुभ्याम उदरम सिंधूर, त्याप्रमाणे क्षुधा आणि पिपासा यांनी उदरामध्ये प्रवेश केला, तरी विराट पुरुष उठला नाही. मनाच्या ठिकाणी चंद्र आला, तरीही विराट पुरुष उठला नाही. बुद्धीच्या ठिकाणी ब्रह्मदेव आले, तरीही विराट पुरुष उठला नाही. त्यानंतर रुद्राभिमत्या हृदयम नोदतिष्ठ तदा विराट, अभिमानी रुद्र यांनी प्रवेश केला त्या विराट पुरुषाच्या शरीरामध्ये, तरीही विराट पुरुष उठला नाही. आणि त्यांनी वर्णन शेवटी केले, चित्तेन हृदयम चैत्य क्षेत्रज्ञ प्राविशत यदा, ज्या वेळेला चित्तामध्ये क्षेत्रज्ञ असलेला, आता क्षेत्रज्ञ शब्द आपल्या गीतेमध्ये आहे, ज्ञानेश्वरीत आहे, क्षेत्रज्ञ विचार 13व्या अध्यायामध्ये. क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय? हा क्षेत्र आहे, हे सगळे शरीर म्हणजे क्षेत्र आहे, आणि त्याचा जाणकार जो आहे तो आहे आत्मा. म्हणजे सगळं आहे. आता इथं एका सोप्या शब्दात सांगायचं तर समजा एखादा माणूस वारला, मेला, काय हो म्हणजे सगळे तिथं, डोळे आहेत, कान आहेत, नाक आहेत, शरीर आहे, अवयव, पाय आहेत, मग चालतो का? नाही चालत. बोलतो का? नाही बोलत. वळवळ करतो का? नाही. का? कशासाठी? प्राण नाही म्हणून. निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. एकदा निष्प्राण देह पडला की मग जसा एखाद्या आपण अग्नीसुद्धा कितीही फुंकारायचा प्रयत्न केला तरी जर एकदा अग्नी विझून गेला तर जसा तो पेट घेत नाही. मग फुंका तयाला किती, त्याला किती फुंकलं तरी उपयोग नाही. एकदा आतली ज्योत निघून गेली की मग किती फुंकत बसा, किती वरतून तुम्ही ते दाबत बसा. डॉक्टर लोक दाबतात ना त्याला श्वास आणण्यासाठी. अहो जर असेल तर येईल, नसेल तर काय येणार आहे? काही उपयोग होत नाही. म्हणून किती मशिनी लावा, किती ऑक्सिजनचे पुरवठे द्या, एकदा तुमच्या शरीरातलं प्राणतत्व निघून गेलं की मग ते परत आणता येत नाही. म्हणून चित्तेन हृदयम चैत्य, हा चैत्य चित्तामध्ये कोण बसलेलं आहे? या ठिकाणी चैत्य शब्द आपल्या बुद्ध विहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ते चैत्य. तर अंतर्गाभामध्ये, अंतर्गर्भामध्ये, अंतरंगामध्ये जो भगवान बसलेला आहे तो आहे चित्तज्ञ. तो आहे ज्यालाच आपण क्षेत्रज्ञ असं म्हणतो, जो क्षेत्राचा जाणकार आहे, जो ज्ञानी आहे, जो चैतन्यमय आहे. चित्तेन हृदयम चैत्य क्षेत्रज्ञ प्राविशद यदा, आणि त्याने जेव्हा प्रवेश केला, प्राविशद यदा, ज्या वेळेला त्यांनी क्षेत्रज्ञानी जेव्हा चित्तामध्ये प्रवेश केला तेव्हा विराट तदैव पुरुष सलिलादुपतिष्ठत, एकदम विराट पुरुष उठला. कशामुळे? तर जेव्हा चैतन्याने प्रवेश केला. जोपर्यंत चैतन्याचा प्रवेश होत नाही तोपर्यंत सगळं असून नसल्यासारखं आहे, सगळं जाच्या जागी आहे. चैतन्याचा प्रवेश जर नसेल तर सगळं विश्व हे पूर्णपणे मृतवत आहे. आणि भगवंताचं चैतन्य रूप जेव्हा प्रवेशतं तेव्हा मात्र सगळ्याला जाग येते. मग हा विराट पुरुष कसा उठला? त्यांनी सांगितलं, यथा प्रसुप्तम पुरुषम, झोपेतून एखादा माणूस जागा व्हावा. झोपेत असल्यावर सगळं जागेवर असतं, डोळे तिथे आहेत, कान तिथे आहेत, नाक तिथे आहे, पण त्याला जाणीव नसते. पण झोपेतून उठला किंवा एखाद्या मूर्छित अवस्थेतून उठला की मग जसा त्याला सगळं कळतं, सगळं जाणवतं. त्याप्रमाणे हा विराट पुरुष मूर्छित अवस्थेतून उठलेल्या, झोपेतून उठलेल्या, प्रसुप्त झोपेतून उठलेल्या माणसाप्रमाणे प्राणेंद्रिय मनोधिया, सगळं प्राण, इंद्रिय, मन याच्यासह प्रगटला आणि ताबडतोब त्या सलील म्हणजे पाण्यामधून, हे कोणतं पाणी आहे? हे कारण जल आहे. म्हणजे कार्यरूपाने विश्व आहे पण कारण रूपाने आहे ते पाणी आहे, जे गर्भजल आपण ज्याला म्हणतो आज सोप्या भाषेमध्ये, ते कारण जल आहे, ज्याच्यात जीवाची निर्मिती होते. गर्भजल काय असतं? गर्भजल हे जीवाची निर्मिती करणारं जल आहे आणि त्यातच त्या जलातच गर्भाची वाढ होते. आणि गर्भ जेव्हा बाहेर येतो, प्रसूती जेव्हा होते तेव्हा त्या पाण्याची गरज नसते, पाणी बाजूला पडतं. याप्रमाणे प्रभाविंती विना येन नोत्थापयुतुमो जसा, त्यातून तो प्रगट झाला. आणि त्या भगवंताचं तस्मिन प्रत्येकमात्मानं ध्येया योग प्रवृत्तया, त्यालाच म्हणतात प्रत्येकात्मा.
प्रत्येक आत्मा म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये असलेलं आत्मतत्व, जे विराट स्वरूपामध्ये सर्व विश्वात आहे, सर्व विश्वात व्यापक आहे, ते तत्व. प्रकृतीस्थोपी पुरुषो नाट्यते प्रकृती गुणैः, याप्रमाणे प्रकृती हा प्रकृतीस्थोपी पुरुषो, ज्याप्रमाणे आपल्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं असतं, पाण्यातलं प्रतिबिंब ज्याप्रमाणे आपल्याला बदल प्रतिबिंबात कशामुळे होतो? पाणी हल्ल्यामुळं. वास्तविक मूळ स्वरूप हलत नाही, मूळ स्वरूप जागच्या जागी आहे. तसं प्रकृतीस्थोपी पुरुषो नाट्यते प्रकृती गुणैः अभिकारद कर्तृत्वात निर्गुण ज्याला कबत. भगवान हा निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो अलिप्त आहे. पण आपल्याला ज्याप्रमाणे सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडल्यानंतर पाणी हललं की सूर्य हल्ल्यासारखा वाटतो, तसं आपल्याला सुद्धा भगवान ईश्वर परमात्मा हा अलिप्त असताना सुद्धा, निर्लिप्त असताना सुद्धा तो या ठिकाणी लिप्त आहे असं वाटतं. वास्तविक तो सगळ्यापासून सुखदुःखापासून अलिप्त आहे. आणि हाच जो व्यापक स्वरूपाचा विराट स्वरूपाचा ईश्वर आहे, त्या विराट स्वरूपाच्या ईश्वराचं दर्शन विश्वात्मक स्वरूपात आपल्याला घ्यायचे, विश्वव्यापक स्वरूपात घ्यायचे. आणि हा विश्वात्मक असणारा भगवान या विश्वामध्ये प्रगटला, त्या देवतांच्या रूपाने प्रगटला आणि या देवहूतीने प्रश्न उपस्थित केला, हे देवा, पुरुषम प्रकृती ब्रह्मण न विमुंचती करहिचित. तुम्ही तर सांगितलं की ही माया भगवंताला सोडून नाहीये, भगवंताला चिकटूनच ही माया आहे. ह्या आदिमाया सुद्धा भगवंताच्या सोबतच आहे, जशी आपली सावली आपल्या सोबतच आहे. सावली नाही, आपल्याला अंधारात सावली दिसत नाही, कारण अंधार असतो, पण प्रकाशात पुन्हा सावली पडतेच. सावली जशी आपल्या सोबतच आहे, त्याप्रमाणे भगवंताची प्रकृती किंवा माया त्याच्या सोबतच आहे. आणि मग अशी माया जर भगवंताला सोडत नसेल तर मग ती जीव हा देखील अविद्येने ग्रासलेलाच आहे, कारण भगवंताची माया आहे आणि जीवाची अविद्या आहे. मग त्या अविद्येपासून हा जीव कसा मुक्त होईल ते आम्हाला सांगा. अन्योन्यापाश्रयत्वाच नित्यत्वादनयो प्रभो. अन्योन्यात्वादेत्वाश्रय, पाश्रयत्वाच, अन्योन्यापाश्रयत्व म्हणजे एकमेकावर एकमेक अवलंबून आहेत. जसं एकमेकावर एकमेक म्हणजे जसं अन्योन्य याचा आश्रय एकमेकाला आहे, आधार आणि आधेय हे जसं आहे तसं एकमेकावर अवलंबून आहे. जसं गंध हा पृथ्वीचा गुण आहे असं आपण म्हणतो, आणि मग पृथ्वी काय गंधगुणाला सोडून कशी असेल? पृथ्वी गंधगुणाला सोडून राहणार नाही. यथा गंधसु भूमेश्च न भाव व्यतिरेकतः. ज्याप्रमाणे गंध आणि पृथ्वी, रस आणि जल हे पृथक होऊ शकत नाहीत, ते एकमेकाला धरूनच आहेत. तुम्ही कालच सांगितलं की द्रव्य हे गुणावर अवलंबून आहे आणि गुण आणि द्रव्य हे एकमेकांना चिकटून आहेत. तर मग असं असताना गुणेषु सत्सु प्रकृती कैवल्यम तेष्वत कथम. मग गुणाला सोडून जर द्रव्य राहू शकत नसतील, द्रव्य आणि गुण जर एकरूप असतील, तर मग गुणेषु सत्सु प्रकृती, हे प्रकृती सुद्धा ही पुरुषाला सोडून राहू शकत नाही. आणि मग त्यातून त्याची सुटका कशी होईल हे आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर भगवान आता या ठिकाणी काय उत्तर देतील? आणि अनिमित्त निमित्तेनं स्वधर्मेण आत्मनात्मना, भक्तियुक्त अंतःकरण करून भक्तीच्या साह्याने हे कसा यातून सुटता येतं, किंवा भक्ती हा योग स्वरूपामध्ये कसा होतो आणि त्यातून आपल्याला प्रकृतीचं स्वरूप कसं कळतं, ज्ञान कसं होतं, या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये